नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत भाताची रेसिपी। जर आपल्याकडे शिल्लक राहिलेला भात असेल म्हणजे शिळा भात किंवा ताजा जरी असेल फ्रेश भात असेल तरी आपण ही रेसिपी करू शकतो। तर अतिशय स्वादिष्ट ही रेसिपी तयार होते। ही मुलांना आपण टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतो। अतिशय आवडीने हा पदार्थ मुलं खातील आणि पुन्हा पुन्हा डब्याला करण्यासाठी सांगतील। आता ह्या ठिकाणी मी एवढा शिळा भात घेतलेला आहे। आता ह्या शिळा भातामध्ये आपल्याला 2 चमचे जे आपण पोह्यांचे चमचे असतात ते 2 चमचे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि ते चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला त्यामध्ये थोडे जिरे ॲड करायचे आहे, तसेच तीळ ॲड करायची आहे, थोडीशी तीळ टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यात जे हिरवी मिरचीचे मी छोटे छोटे काप करून टाकलेले होते ते त्यात टाकायचे आहे। तसेच आपल्याला त्यामध्ये 1 चमचा धना पावडर टाकायची आहे, 1 चमचा तिखट टाकायचे आहे आणि थोडा गरम मसाला टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे। तसेच पाव चमचा मी त्यात हळद टाकलेली आहे आणि जे लसणाचे काप होते ते मी असे थोडेसे बारीक करून घेतलेले आहे, ठेचून घेतलेलं आहे। त्याला आपण मिक्सरमध्ये पण ते बारीक करून घेऊ शकतो। आलं आणि लसणाची पेस्ट तयार करून त्यामध्ये आपण ॲड करू शकतो। आता हे सर्व मिश्रण आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपल्याला त्यात थोडे थोडे पाणी टाकायचे आहे। जेवढे आवश्यक असेल तेवढेच आपल्याला पाणी टाकायचे आहे, कारण जास्त सैल पण आपल्याला ते करायचे नाही आहे। आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि तेल गरम करायला ठेवलेले आहे। अशा पद्धतीने मी हे पीठ जे आहे ते तयार केलेलं आहे। तुम्ही बघू शकता की जास्त घट्टही नाही आणि जास्त सैल पण नाही आहे ते। तर आता असे आपण शिंगुडे करतो तशा पद्धतीने आपण ते हातावर किंवा ताटावर पण करू शकतो किंवा असे आपण जसे वडे करत असतो तसे थापून त्याला मध्ये आपण होलही करू शकतो। जे 2 पद्धतीने ते आपल्याला करता येतात। तर मी इथे हातावर असे लांब शिंगोळे करून घेत आहे आणि मग त्याला मी ते गोल आकार असा देत आहे। आता तेल गरम झालेलं आहे। आता आपण ते तेलामध्ये तळून घेऊया। आता ह्या दुसऱ्या पद्धतीनेही ते आपण करू शकतो। असं आपण गोळा तयार करून असं त्याला हातावर थापून थोडं आपण त्यामध्ये होल करून मध्यभागी असेही आपण ते वडे करू शकतो। आता हे आपल्याला तळत असताना गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम टू हाय ठेवायची असते आणि ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते छान होऊ द्यायचे आहेत आणि दुसऱ्या साईडला आपल्याला ते ताटामध्ये वडे असे करून घ्यायचे आहे, म्हणजे आपले वडे जे आहे ते पटापट होतात। आता इथे तुम्ही बघू शकता की आपल्या वड्यांना छान ब्राऊन कलर प्राप्त झालेला आहे। आता अशा पद्धतीने आपण सर्व वडे तळून घेऊया। ह्या चॅनलवरती मी काल नागपंचमीची रेसिपी टाकलेली आहे। चकोल्या म्हणजे खानदेशच्या पद्धतीने ज्या चकोल्या असतात त्या चकोल्यांची रेसिपी मी या चॅनलवरती अपलोड केली आहे। ती रेसिपी देखील तुम्ही बघू शकता। तसेच आपण आता सण येत आहे आणि या सणांसाठी आपण घरी मिठाई तयार करत असतो। तर त्या निमित्ताने मी मार्केटसारखी रंगीबेरंगी अशी मिठाई तयार केलेली आहे। त्याचा व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड केला आहे। आय बटनवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। अशा पद्धतीने आपले हे जे भाताची रेसिपी आहे ही तयार झालेली आहे। याला तुम्ही डब्याला किंवा मुलांना देऊ शकतात। तसेच नाश्त्याला देखील हा पदार्थ तुम्ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।